श्री स्वामी समर्थ. आजची कथा हरंगुळ एक रहस्यमय प्रवास. सहसा मला टी व्ही बघण्यास आवडत नाही, परंतु दुपारची वेळ होती आणि झोपही येत नव्हती. म्हणून थोडा वेळ बातम्या बघण्याच्या हेतूने टी व्ही चालू केला. एका न्यूज चॅनलवर रहस्य या शीर्षकाखाली एक चित्रफित चालू होती. लातूर तालुक्यातील हरंगुळ या छोट्याशा रहस्यमय गावाचा इतिहास त्यावर दाखवत होते. ते सांगत होते की आशिया खंडामध्ये सर्वप्रथम डायन तयार झाली ती ह्याच गावामध्ये. फार वर्षापूर्वी त्या गावामध्ये एक महिला होती. तंत्र, मंत्र, जादूटोणा अशा प्रकारच्या काळ्या जादू ती शिकायची. काळ्या जादू शिकायची तिची पद्धत मात्र फार विचित्र होती. जसे मासोळी टाकून अलगद एखादा मासा जाळ्यात अडकावा त्याचप्रमाणे ती दिसायला सुंदर असल्यामुळे अनेक पुरुषांना आपल्या नयन कटाक्षाच्या जाळ्यात अलगद फिरवत असे. काही पुरुष मंडळी पण इतक्या लबाड आणि स्वार्थी असतात ना की एखाद्या मित्राने पौर्णिमेच्या रात्री मदतीसाठी 10 आवाज दिले तरी झोपण्याचे नाटक करून बाहेर जाणार नाहीत. परंतु एखाद्या महिलेने आवाज दिला ना की मग अमावस्याच्या काळोख्या रात्री पण धावत जातील. जरासाही विचार करणार नाहीत की ती अबला आहे की बला. अशाच काही उतावीळ शूरवीरांना ती अमावस्येच्या मध्यरात्री बोलावून घेत असत आणि त्यांना मारून टाकत असत व त्या पुरुषाचे रक्त तिथे तयार असलेल्या कुंडात टाकून ती नवीन तंत्रमंत्र प्राप्त करत असे. हळूहळू तिने त्या गावातील काही महिलांसोबत मैत्री केली आणि त्या महिलांना पण तंत्रमंत्र, जादूटोणा यांसारख्या काळ्या जादू शिकवू लागली. काही दिवसानंतर त्यांची एक टोळी तयार झाली. हळूहळू हरंगुळ गावातील पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण वाढू लागले. तेव्हा गावातील काही मंडळीने वाढत्या मृत्यूचे कारण शोधण्यास सुरुवात केली. काही दिवसाच्या प्रयत्नानंतर गावकऱ्यांना मूळ गोष्टीचा उलगडा झाला. गावाच्या लगतच असलेल्या घनदाट झाडीमध्ये अमावस्येच्या एका काळोख्या रात्री त्या सर्व महिलांची होम हवन करून तंत्रमंत्र शिकण्याचे चालू असताना पाळत ठेवून असणाऱ्या गावकऱ्यांनी त्या सर्व महिलांना पकडले. सर्वच गावकरी अगदी रागात आणि द्वेषात होते. कोणी बोलायचे यांना मार देऊन गावाच्या बाहेर हकलवून द्या, कोणी बोलायचे यांना हद्दपार केल्यापेक्षा इथंच मारून टाका, कोणी दगड फेकून मारत तर कोणी हातात येईल त्या वस्तूने मारायला लागले. त्या महिलांच्या सुटकेच्या केविलवाण्या विनंतीकडे आता कुणाचेच लक्ष नव्हते. शेवटी गावकऱ्यांनी मिळून एक अंतिम निर्णय घेतला. त्याप्रमाणे काळी जादू शिकणाऱ्या त्या सर्व महिलांना गावकऱ्यांनी ओढत फरफटत नेऊन त्याच ठिकाणी असलेल्या झाडांना बांधले. त्यांच्या सर्वांच्या अंगावरती केरोसिन टाकले. मृत्यूच्या दारात असताना कर्णासारख्या मोठमोठ्या विद्या प्राप्त केलेल्या व्यक्तींच्याही विद्या विफल होतात, त्याचप्रमाणे अगदी मृत्यूच्या दारात उभ्या असणाऱ्या त्या महिलांच्या विद्या, तंत्रमंत्र आणि सुटकेच्या विण्याही निष्फळ ठरल्या होत्या. अंतिमतः त्या सर्व महिलांना जिवंत जाळण्यात आले. हृदय पिळवटून टाकणाऱ्या त्यांच्या आर्त हाका आणि विनवण्या त्या धगधगत्या अग्नीत विरून गेल्या. परंतु त्या शांत आणि भयान रात्रीत त्यांचा अखेरचा कर्कश आवाज गावकऱ्यांच्या कानात कितीतरी वेळ तसाच घोंगत राहिला. आम्ही सगळ्या पुन्हा येऊ, जिवंत सोडणार नाही, बदला घेणार बदला. बरेच दिवस झाल्यानंतर त्या महिलांचे अतृप्त आत्मे डायन बनून गावकऱ्यांना त्रास देऊन संपवू लागले. गावातील तरुण मुलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून हवे ते कामे करून घेत असत. नंतर त्यांचे रक्त पिऊन मारून टाकत आणि त्यांचा मृतदेह झाडाला टांगून ठेवत असत. गावामध्ये हळूहळू भीतीचे वातावरण पसरायला लागले. डायनच्या भीतीने काही लोक गाव सोडून जायला लागले. डायनची भीती त्या गावामध्ये अजूनही तग धरून आहे. त्या गावातील लोक अजूनही काही प्रथा पाळतात. गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार अमावस्याच्या रात्री बाहेर फिरणे, तेथील झाडांवरती थुंकणे आणि रात्री झाडाखाली झोपणे हे सर्व तिथे चालत नाही. असे केल्यास त्या व्यक्तीचा डायन सर्वनाश करते. हरंगुळ गावचा हा रहस्यमय इतिहास बघून डायनबद्दल माहिती तर मिळाली, परंतु डोक्यात अनेक विचार येऊ लागले. बघितलेली माहिती खरी आहे की नाही याची पुष्टी करण्यासाठी मी गुगलवरती हिस्ट्री ऑफ हरंगुळ विलेज रिलेटेड विथ डायन आणि डायन विकिपीडिया सर्च करून बघितलेली सर्व माहिती मला इंटरनेटवर पण मिळाली. आता तर डोक्यात विचारांचा कल्लोळ उठला. ही सर्व माहिती खरोखर खरी असेल का? खरोखर डायनची उत्पत्ती महाराष्ट्रातील हरंगुळ या ठिकाणी झाली असेल का? तिथे अजूनही डायन असू शकतात का? तिथे झाडांना खिळे चुका ठोकत नाहीत हे खरे असेल का? लोकांना अजून पण तिथे डायन असल्याचा आभास होत असेल का? इत्यादी अनेक प्रश्नांनी डोक्यात गोंधळ घातला. ह्या सर्व प्रश्नांचे निरसन आणि डोक्यातील विचारांचा कल्लोळ तिथे जाऊन बघितल्याशिवाय थांबणार नव्हता. शेवटी हरंगुळला जाण्याचा निर्धार पक्का केला.
वाट बघायची होती ती फक्त योग्य दिवसाची. मेडिकल कॉलेजचे हे माझे शेवटचे वर्ष चालू होते. संगमनेरमधील नवले इमारतीमधील एका रूममध्ये आम्ही 3 मित्र राहायचो, संकेत, अमोल आणि मी. एक दिवस गप्पा मारता मारता भूतांचा विषय चालू झाला. विषय खूपच रंगला. भूताबद्दलचे प्रत्येकाचे मत आणि त्याबद्दलचे ऐकलेले प्रसंग यांची चर्चा सुरू झाली. खरे सांगायचे म्हणजे आमचा भूतांवरती अजिबात विश्वास नाही. जी गोष्ट आजपर्यंत केव्हा बघितली नाही किंवा अनुभवली नाही अशा गोष्टींवरती विश्वास ठेवणे तरी कितपत योग्य आहे. परंतु भूताबद्दल आतापर्यंत जितके काही ऐकले होते त्यानुसार भूत हे असू शकते का, ह्या प्रश्नाची मनाच्या एका कोपऱ्यात अनामी खुरहुर असायची. विषय निघालेलाच होता तर काही दिवसांपूर्वी मी डायनबद्दल बघितलेली बातमी आणि वाचलेली माहिती दोन्ही मित्रांना सांगितली. हरंगुळचा डायनबद्दलचा इतिहास ऐकून त्यांनाही आश्चर्य वाटले. डायन वेगवेगळ्या सुंदर मुलींचे रूप धारण करते आणि तरुण मुलांना फसवते वगैरे ह्या गोष्टींवरून आमच्यात काही हास्यास्पद विनोद रंगले. त्यानंतर बराच वेळ चर्चा केल्यानंतर हरंगुळ गावचा रहस्यमय इतिहास खरा आहे की नाही हे बघण्यासाठी आम्ही दुसऱ्याच दिवशी हरंगुळला जाण्याचे ठरवले. अशाच भूतांच्या आणि डायनच्या काही गप्पा आणि विनोद करत आम्ही झोपी गेलो. प्रत्येक मित्रांच्या ग्रुपमध्ये हौसे, गवसे आणि नवसे या तिन्ही प्रकारातील मित्र असतात. तसे आमच्याही ग्रुपमध्ये होते. हौसे गवसे तर सर्वच होते, परंतु आमच्यात एकच नवसे होता, नवसाचा अमोल. तसा तो होताही नवसाचाच, एकुलता एक. बाकी आम्ही सर्व एकावर एक फ्री मिळालेलो होतो. आता ह्या नवसेबद्दल का सांगतोय त्याचे एक कारण आहे. इतरांसाठी परस्त्री मानवी माते समान हे वाक्य जरी सारखे असले तरी ह्याच्यासाठी मात्र ते वाक्य परस्त्री मानवी पित्या समान असे होते. बापाच्या आज्ञेप्रमाणेच गर्लफ्रेंडची प्रत्येक आज्ञा इथे काटेकोरपणे पाळली जात असे आणि नेहमीप्रमाणे त्याने आजही काटेकोरपणे आज्ञेचे पालन केले होते. आमच्यासोबत हरंगुळला येण्यास नकार दिला होता. सोबत तर आला नाही, परंतु मित्र या नात्याने प्रेमाचे काही आशीर्वाद दिले. म्हणाला की मी नवसाचा आणि एकुलता एक आहे. माझे काही झाले तर घरच्यांचे कसे होईल. तसे तुम्ही दोघे आहात, तुमच्या घरच्यांना काही फरक पडणार नाही. इतके प्रेमळ शब्द ऐकून संकेत व मी त्याचे आभार व्यक्त करून जाण्यासाठी निघालो. नवसेचे येणे रद्द झाल्यामुळे आम्ही अजून एका हौसेला म्हणजेच विदर्भकर अनिलला घेऊन जाण्याचे ठरवले. आम्ही गाडी घेऊन अनिलच्या रूमवरती गेलो. त्याची 1 महिन्यानंतर परीक्षा होती आणि तो अभ्यास करत होता. आम्ही कुठे जाणार आहोत आणि कशासाठी हे सांगत बसलो असतो तर एकतर उशीर झाला असता आणि दुसरी गोष्ट अभ्यास असल्यामुळे तो येईल की नाही हे पण शंका होती. म्हणून आम्ही त्याला घेऊन दूर जाण्यापर्यंत कुठलेही सत्य सांगणार नव्हतो. रूममध्ये गेलो तेव्हा बघितले की भाऊंचा अभ्यास तर जोरदार चालू होता. आम्ही त्याला म्हणालो की अभ्यास करून थकला असशील त्यामुळे चल जरा फिरून येऊ. तसा तो फार अभ्यासू होता असे काही नव्हते. फक्त परीक्षा असली की मगच खुर्चीत बसून टेबलवरती पुस्तके घेऊन बसायचा. तसा इतर वेळेस पण खुर्चीतच बसलेला असायचा, फक्त टेबलवरती मात्र पुस्तके नसायची. त्यामुळे जास्त वेळ न घालवता तो आमच्यासोबत येण्यास तयार झाला. आता तिघांचाही प्रवास एकाच दुचाकीवरून सुरू झाला, तो थेट हरंगुळच्या दिशेने. आपण कुठे चाललोय, का चाललोय आणि कशासाठी ह्या सर्व गोष्टी मागे असलेल्या अनिलला माहिती नसल्यामुळे अनाभिज्ञ प्रवासाबद्दल त्याच्या डोक्यात अंधार होता. आणि त्याच अंधारात आम्हाला सफेद साडीमधील सुंदर रूप घातलेली डायन स्पष्ट दिसू लागली होती. रविवारी दुपारच्या 3 वाजता आम्ही संगमनेरमधून निघालो होतो. प्रवास आणि ते पण दुचाकीवर असल्यास आम्ही केव्हा शांत बसत नव्हतो आणि गप्पा गोष्टी आणि हास्यविनोद न थांबता चालू असायचे. त्यामुळे केव्हा केव्हा आपण किती दूर आलो याचे पण भान नसायचे. असेच गप्पा गोष्टी करत करत 5:30 वाजण्याच्या दरम्यान आम्ही अहमदनगरमध्ये पोहोचलो. हेल्मेट व लायसन्स नसल्यामुळे आणि ट्रिपल सीट असल्यामुळे आम्ही पोलिसांची नजर चुकवत कसे तरी एकदाचे अहमदनगर पार केले. एव्हाना 6:30 वाजले होते. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे मावळत्या सूर्यासोबत थंडीचा जोम हळूहळू वाढायला लागला होता. आता आम्ही जामखेडला जाणाऱ्या रस्त्याने प्रस्थान केले होते. एकेरी रस्ता असल्या कारणामुळे गाडीचा वेगही जरा आवरता घ्यावा लागला. सूर्यानेही आता ढंगाची चादर ओढून स्वतःला पूर्णपणे वाकून घेतले होते. सूर्यास्त झाला होता त्यामुळे थंडी जरा जास्तच जाणवू लागली होती. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका चहाची टपरी बघून मी गाडी थांबवली. बोचऱ्या थंडीमध्ये गरमागरम कडक चहा आणि तो पण एका टपरीवर मित्रांसोबत पिण्याची मजाच वेगळी असते. चहावाल्या काकांना मस्त गरम गरम 3 चहाची ऑर्डर दिली. जगात सगळ्यात सुपरफास्ट ऑर्डर मिळत असेल तर ती फक्त टपरीवरतीच. टपरीवाले काका मावशी पण खूप हुशार असतात. आपल्याला जितके चहा हवे तितके हाताची बोटे वरती करायची की बस ऑर्डर डन.
तो हात खाली घेण्याच्या आत काकांचा चहा घेऊन आलेला हात आपल्यापुढे सरसावतो. इतका वेळ प्रवासामधील गप्पा गोष्टी आणि विनोदांच्या नादात अनिलच्या मनातील आणि नेमके कुठे चाललो आहोत हा शमून बसलेला प्रश्न आता हळूवारपणे बाहेर डोकं काढू लागला. न राहून त्याने पुन्हा प्रश्न केला की भावांनो, आपण नेमके कुठे चाललो आहोत? संकेत आणि मी फक्त एकमेकांकडे बघून हसलो. पुन्हा एकदा त्यांच्या चेहऱ्यावरती उमटलेले प्रश्नार्थक भाव तसेच ठेवून आम्ही पुन्हा प्रवास सुरुवात केली. थंडीसोबत काळोख पण वाढायला लागला होता. गप्पा, मस्ती, गाण्यांच्या भेंड्या, थोडाफार कल्ला करता आम्ही धानोरा, कडा, आष्टी ही गावे ओलांडून जामखेडमध्ये केव्हा पोहोचलो कळालेच नाही. रात्रीचे 9 वाजले होते. भूक पण लागली होती आणि प्रवास पण बराच झाला होता. त्यामुळे आम्ही जामखेडमध्येच मुक्काम करण्याचे ठरवले. थोडाफार शोधाशोध केल्यानंतर एका हॉटेलवर आम्हाला योग्य दरात रूम मिळाली. रूममध्ये गेल्यानंतर जरा रिलॅक्स वाटले. लवकर फ्रेश होऊन आम्ही शेजारील हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलो. हॉटेलमध्ये भयान शांतता होती. तसा वेळ पण बराच झाला असल्याकारणाने कदाचित कस्टमर्स पण कमी झाले असावेत. त्यात तिथे वेटर 2 आणि काउंटरवर 1 व्यक्ती असे फक्त 3 जण. इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये फक्त 3 व्यक्ती. भयानक शांतता वाटत होती. इतकी शांतता बघून थोडा वेळ संकेतला व मला हे जामखेड नसून हरंगुळच असावे असा भास झाला. जेवण टेबलवरती आल्यानंतर मी दोघांनाही हसून म्हणालो की पोटभर जेवण करून घ्या, कदाचित हे शेवटचे जेवण असेल. माझ्या बोलण्याचा उद्देश फक्त संकेतलाच कळालेला होता. आम्ही एकमेकांसोबत टाळी घेऊन हसलो आणि जेवणास सुरुवात केली. अनिलच्या चेहऱ्यावर अजूनही प्रश्नचिन्ह तसेच होते. जेवण आटोपल्यानंतर आम्ही रूममध्ये आलो आणि गप्पा मारत बेडवरती बसलो होतो. तितक्यात अनिलच्या घरून त्याला कॉल आला. आम्ही दोघेही एकाच वेळेस हसून त्याला म्हणालो, बोलून घे आज सर्व काही, कदाचित हा शेवटचा कॉल असेल. पुन्हा बोलण्यास भेटेल किंवा नाही सांगता येत नाही. आमच्या अशा संशयास्पद बोलण्यामुळे अनिलच्या मनात अनेक विचार येऊ लागले आणि पुन्हा त्याचा नेहमीचाच प्रश्न आमच्या समोर मांडला की भावांनो, आता तरी सांगा की कुठे चाललो आहोत आपण? त्याने अनेक वेळेस विचारलेल्या ह्या प्रश्नास आता तरी उत्तर देणे भागच होते. तसेही आता त्याचे माघारी जाण्याची संभावना नव्हती आणि खरी माहिती त्याला कळाली तरीही तो घाबरणारा किंवा माघारी जाणारा नव्हता. त्यामुळे त्याला खरी हकीकत सांगण्यास आता काहीही अडचण नव्हती. बाबा, आता आपण चाललोय डायन बघण्यासाठी, संकेतने हसून सुरुवात केली. नकळत हसरा चेहरा करून अनिलने खात्री करण्यासाठी मला विचारले, भावा खरं आहे का हे? मी पण हसून संमतीदर्शक मान हलवली. त्याला पूर्णपणे काही माहिती नव्हती. त्यामुळे मी त्याला घाबरवण्याच्या उद्देशाने जरा गंभीर चेहरा करून सांगू लागलो, आपण जिथे चाललोय ते संपूर्ण गाव डायनचे आहे आणि कुठल्याही बाहेरील लोकांनी त्या गावामध्ये प्रवेश केल्यास बाहेर येण्याचे चान्सेस जवळपास कमीच. देवयोगाने कुणी जर चुकून बाहेर आलाच तरी ते त्याचे सुदैव नसून दुर्दैवच आहे. कारण ती डायन त्या व्यक्तीसोबतच त्याचा पाठलाग करत येते आणि त्याचा शेवट केल्याशिवाय परत जात नाही. आता त्याचा चेहराही बघण्यासारखा झालेला होता. आम्हालाही हसू येत होतं, परंतु ते न दाखवता आम्ही तसाच गंभीर चेहरा करून बसलो होतो. अरे काय भैताळांनो, तुम्हाला इकडेच येण्याचे सुचले होते का? जगण्याचे जीवावर आले वाटतले का हो तुम्हाला? हा विदर्भी टोमणा त्याने जरा हसतच मारला. त्यानंतर त्याला थोडक्यात सर्व माहिती सांगितली. गप्पा करता करता रात्रीचे जवळपास 12 वाजले होते. प्रवास करून थकलो होतो आणि आता झोप पण येत होती. बोलता बोलता आम्ही केव्हा झोपी गेलो आम्हालाही कळाले नाही. शेजारी झालेल्या कसल्या तरी हालचालीमुळे आणि बारीकशा पुटपुटणाऱ्या आवाजाने मला जाग आली. आवाज आता हळूहळू वाढू लागला होता. तसेच अंधारातल्या त्या आकृतीची हालचाल पण वाढू लागली होती. रात्रीच्या त्या भयान शांततेमध्ये तो येणारा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होता. जसे आले तसे इथून मागे जा, नाहीतर तुमच्यातील एकही जिवंत माघारी जाणार नाही. तो भीतीदायक आवाज थांबला आणि मध्येच घाबरलेला आवाज सुरू झाला. जय हनुमान ज्ञान गुणसागर, जय कपीसती हो लोक उजागर. मी आता पुरता घाबरून गेलेलो होतो. माझ्या डाव्या बाजूला संकेत झोपला होता आणि उजव्या बाजूला अनिल. होणारी हालचाल आणि येणारा आवाज हा डाव्या बाजूने येत होता आणि तो आवाज संकेतचा होता हे मी ओळखले होते. परंतु त्याला हात लावून उठवण्याची हिंमत होत नव्हती. त्यामुळे माझा थरकापणारा हात मी अनिलच्या दिशेने वळवला. त्याला हलवून बघितले, आवाज दिला, चिमटेही घेतले, परंतु आमचे विदर्भकर उठण्यास तयार नव्हते. इतक्या प्रयत्नांनी एक वेळ कुंभकर्ण उठला असता, परंतु अनिल काही उठला नाही. इतका वेळ शांत झालेला आवाज पुन्हा मोठ्याने येऊ लागला. भावांनो थांबा, मला पण येऊ द्या, मला इथे सोडून जाऊ नका. ये सोड सोड, जाऊ दे मला, नाही येणार पुन्हा. केव्हाच इकडे आणि मध्येच हसण्याचा आवाज. मला काय करावे कळेना. शेवटी असेल नसेल तेवढी हिंमत एकजूट करून संकेतला दोन्ही हातांनी पकडले आणि जोरजोरात हलवून उठवण्याचा प्रयत्न करू लागलो. 5-10 मिनिटांच्या प्रयत्नानंतर संकेतच्या स्वप्नातील डायन निघून गेली आणि आता कुठे शांत होऊन त्याने डोळे उघडले होते. मी रूममधील लाईट चालू केला तेव्हा आता कुठे जरा बरे वाटले होते. संकेत घामाने पूर्ण ओलचिंब झालेला होता.
संकेत पूर्णपणे उठून बसल्यानंतर मी त्याला थोडेसे शांत आणि रिलॅक्स होण्यास सांगितले. त्याला हसूनच विचारले, भावा काय झाले होते? त्यानेही जरासे हास्य करून उत्तर दिले की भावा, डाळीण आली होती स्वप्नात. बोलत होती की इथूनच माघारी जा. मला खूप हसू येत होते. त्याला म्हणालो की बघ किती नशिबान आहेस तू. तुला भेटण्यासाठी डाळीण स्वतः इतक्या दूर 150 किलोमीटर आली. माझ्या हसण्याचे काम अजूनही चालूच होते, परंतु संकेतच्या चेहऱ्यावरील गंभीरपणा तसाच होता. त्याच्याकडे बघून त्याच्या डोक्यात सध्या कुठल्या विचारांचे काहूर चालले होते हे माझ्या लक्षात आले. त्याला विश्वासात घेऊन म्हणालो, भावा तू डोक्यामध्ये कसलीही शंका न बाळगता बिनधास्त बोल. तुला जे बोलायचे आहे ते. मला माहिती होते स्वप्न डायनचे पडलेले आहे म्हटल्यास डोक्यात विचारही डायन व भूताबद्दलच येत असतील. त्याने पहिला प्रश्न केला, भावा तुझ्या मते भूत हे खरोखर असू शकते का? त्याच्या या प्रश्नाला मी प्रत्युत्तर देत म्हणालो, हे बघ भावा, मी आजपर्यंत ही गोष्ट अनुभवली नाही. माझ्या आयुष्यात असा एकही प्रसंग घडलेला नाही की जो भूत ही संकल्पना खरोखर असल्याची ग्वाही देऊ शकतो. त्यामुळे भूत आहे किंवा नाही ह्या प्रश्नाबद्दल माझ्याही मनात गोंधळ आहे. परंतु एक मत सांगायचेच झाले तर जसे देव आणि दानव आहे तसे उजड आणि अंधार आहे, त्याचप्रमाणे जशी सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह पॉवर ब्रह्मांडात उपलब्ध आहे, तशीच नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह पॉवर पण असू शकते. त्यावर त्याने दुसरा प्रश्न केला, तुझ्या मताप्रमाणे भूत आहे किंवा नाही याची शाश्वती नाही, परंतु आपण आतापर्यंत अनेक लोकांनी अनुभवलेल्या भूताबद्दलच्या ऐकलेल्या कहाण्यांवरून, बघितलेल्या मूव्हीज आणि हॉरर सिरियलवरून आणि भूताबद्दल वाचलेल्या माहितीवरून थोडा वेळ भूत आहे असे गृहीत धरले, तर आता माझ्या मते भूत कसे तयार होत असेल त्याच्या ह्या प्रश्नावर मी माझे मत व्यक्त करू लागलो. जे लोक ज्ञानी व पुण्यवान असतात, जे लोकांचे चांगले करण्याच्या सकारात्मक दृष्टिकोनातून आयुष्य जगलेले असतात, अशा लोकांचा आत्मा मृत्यूनंतर स्वर्गात जातो. जे लोक पापी आणि अधर्मी असतात, लोकांचे नेहमी वाईट करण्याचा ज्यांचा दृष्टिकोन असतो, अशा लोकांचा आत्मा मृत्यूनंतर नरकात जातो. जे लोक पापी आणि नकारात्मक ऊर्जेचे असतात, ते अपूर्ण इच्छा, आकांक्षा आणि प्रतिशोध या भावनेने स्वतःचे आयुष्य संपवून टाकतात. ते लोकांचा आत्मा मृत्यूनंतर ना स्वर्गात जातो ना नरकात. तो आत्मा प्रतिशोध घेण्याच्या हेतूने या ब्रह्मांडातच भटकत असतो. माझ्या मतानुसार आपण त्यालाच भूत म्हणतो. मी सांगितलेली प्रत्येक माहिती तो व्यवस्थितपणे ऐकत होता. जसजसे आमचे संभाषण पुढे जाऊ लागले तसे तसे त्याच्या डोक्यातील भूताबद्दलचे प्रश्न बाहेर येऊ लागले. मी पुढे काही बोलण्याच्या आधीच त्याने पुढचा प्रश्न विचारला. भूत ब्रह्मांडात दिवस रात्र उपस्थित असते, परंतु लोकांना त्याचा अनुभव फक्त रात्रीच्या वेळेसच का येतो? त्याचा प्रश्न तसा योग्यच होता. मी त्याच्या प्रश्नास समर्पक उत्तर देऊ लागलो. मी याआधी सांगितल्याप्रमाणे सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा आपल्या अवतीभोवती उपस्थित आहेत. नकारात्मक ऊर्जेची शक्ती सकारात्मक ऊर्जेपेक्षा खूप कमी असते. दिवसा ध्वनी ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, गतिज ऊर्जा यांसारख्या अनेक सकारात्मक ऊर्जा कार्यरत असतात. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्याला दिसून येत नाही. एक समान असणाऱ्या किंवा विभिन्न असणाऱ्या दोन ऊर्जांचे जर आपण आकलन किंवा परीक्षण केले तर असे दिसून येते की ज्या ऊर्जेचे प्रमाण जास्त असते तीच ऊर्जा आपल्याला दिसते, जाणवते किंवा ऐकू येते. उदाहरण द्यायचे झाले तर बघ, आपण ध्वनी ऊर्जेचे उदाहरण बघू. आपण एका रूममध्ये बसून मोबाईलवरती गाणे ऐकतो आहे. ते गाणे आपल्याला स्पष्टपणे ऐकू येत आहे. एवढ्यात कोणीतरी टी व्ही चालू केला आणि टी व्हीवरील गाणी होम थिएटरमध्ये चालू केले. आता आपल्याला मोबाईलवरील गाण्याचा आवाज ऐकू येईनासा होतो, कारण होम थिएटरवर चालू असलेल्या गाण्याच्या तीव्रतेचे प्रमाण हे मोबाईल चालू असलेल्या गाण्याच्या तीव्रतेपेक्षा जास्त होते. त्याचप्रमाणे प्रकाश ऊर्जेचे उदाहरण बघू. रात्री लुकलुकणारे तारे दिवसासुद्धा अवकाशात उपस्थित असतात, परंतु सूर्याच्या ऊर्जेचे प्रमाण हे ताऱ्यांच्या ऊर्जेच्या प्रमाणापेक्षा अधिक असते. त्यामुळे सूर्य उगवल्यानंतर आपल्याला तारे दिसणे बंद होते. त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जेच्या शक्तीचे प्रमाण हे वातावरणातील सकारात्मक ऊर्जेच्या शक्तीच्या प्रमाणापेक्षा खूप कमी असल्यामुळे आपल्याला ती ऊर्जा दिवसा दिसत नाही किंवा जाणवतही नाही. आता जसजशी रात्र होत जाते तसतसे गाड्यांची वर्दळ, हॉर्नचा आवाज, लोकांचा बोलण्याचा आवाज हळूहळू कमी होत जातो. तसतसे वातावरणातील ध्वनी ऊर्जेचे प्रमाण कमी होते. घरातील लाईट पण बंद होतात, त्यामुळे प्रकाश ऊर्जाही कमी होते. रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत वातावरणातील सर्व सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण हे नकारात्मक ऊर्जेच्या प्रमाणापेक्षा कमी होते आणि त्यामुळे ह्याच काळामध्ये लोकांना त्या नकारात्मक ऊर्जेची आकृती म्हणजेच भूत दिसू लागते. परंतु ही ऊर्जा अशाच लोकांना दिसू शकते ज्यांची सकारात्मक
सकारात्मकता खूप कमी आणि नकारात्मक दृष्टिकोन जास्त असतो. संकेतला आता त्याच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली होती. भूताबद्दल असलेला दृष्टिकोन बदलला होता, त्यामुळे त्याचा गंभीर झालेला चेहरा आता हसरा दिसत होता. रात्रीचे 2 वाजले होते. प्रवास आणि जागरण पण जास्त झाल्यामुळे आम्ही दोघे पण बोलता बोलता केव्हा निद्राधीन झालो कळालेच नाही. भावांनो, उठा रे, 7 वाजलेत. किती वेळ झोपता अजून? डायन वाट बघत असेल आपली. उठा लवकर, निघूयात. विदर्भकरांच्या कडक आवाजाने सकाळी जाग आली. तसे आम्ही कुठे फिरायला गेल्यानंतर कोंबड्यांची बाग देण्याचे काम अनिलचे असायचे. सगळ्यात आधी उठून सगळ्यांच्या झोपेची हाच वाट लावायचा. परंतु हे फक्त फिरायला गेल्यावरच. इतर वेळेस हा शेजारचा कोंबडा ओरडून ओरडून मेला तरी 9-10 वाजेपर्यंत उठायचा नाही. उठल्यानंतर पटपट सर्व आटोपले, कारण डायनच्या शोधामध्ये अजून बराचसा प्रवास करायचा होता. नाश्ता करून गरमागरम चहा प्यायलो आणि 9 वाजेच्या दरम्यान हरंगुळच्या दिशेने आमचा प्रवास पुन्हा चालू झाला. वळणावळणाचे रस्ते घेत छोटमोठे घाट पार करून खर्डा पाथरुड मार्गे भूमला पोचलो. इथून हरंगुळ जवळपास 120 किलोमीटर अंतरावरती होते. सूर्य जसजसा माथ्यावर येऊ लागला तसे उन्हाचे चटके अधिकच बसू लागले. भूमपासून पुढे निघाल्यानंतर डोंगर उताराचा भाग लागतो. तेथील लोकांनी डोंगरांना कडा वगैरे बांधून पाण्याची साठवण अतिशय उत्तम प्रकारे केलेली होती, जेणेकरून त्यांना उन्हाळ्यात पाणी टंचाईला तोंड देणे सोपे जात असेल. ऊर्जा निर्मितीसाठी उंच डोंगरावरती पवनचक्क्या देखील होत्या. तसे तर घाटातील प्रवास म्हटलं की जरा भीतीच. एक तर डोंगर तोडून दुहेरी रस्ता बनवणे म्हणजे खर्चिक आणि कठीण काम असते. त्यामुळे घाटांचे रस्ते सहसा एकेरीच असतात. घनदाट झाडीमधून वळणावरती समोरून येणाऱ्या गाड्यांचा अंदाज घेऊन चालणे ही पण मोठी कसरतच असते. परंतु पक्ष्यांच्या किलबिलाटामध्ये, उंच उंच झाडांच्या थंडगार सावलीमधून आणि मित्रांच्या गप्पा गोष्टी आणि विनोदांचा आनंद घेत घनदाट झाडीतील रस्त्यांवर वाकडी तिकडी वळणे घेत केव्हा घाट संपून सपाट रस्त्याला लागलो समजलेच नाही. दुपारचे 12 वाजले होते. तेरखेड, येरमाळा, तोडवले, मुरुड ही गावे ओलांडून आम्ही बोरगावमध्ये पोहोचलो होतो. तेथील रस्त्यालगतच्या एका हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो. तसे तर जेवणच करणार होतो, परंतु प्रवासात चहा, कॉफी, उसाचा रस आणि शीतपेय प्यायल्यामुळे कोणाला जास्त भूक नव्हती. गरमागरम 3 प्लेट भजी आणि पावांची ऑर्डर दिली. आम्ही हास्यविनोदाचा आधार घेत पुन्हा डायन विषयीच्या गोष्टी करू लागलो. भावा, समजा डायन दिसलीस तर वाचण्यासाठी काय करण्यास हवे? अनिलने विचारले. जास्त काही नाही रे भावा. हनुमान चालीसा म्हणायची आणि तिच्या डोक्याचे काही केस उपटून घ्यायचे. जोपर्यंत ते केस आपल्याजवळ असतात ना, तोपर्यंत काही करू शकत नाही ती. संकेतने हसून उत्तर दिलं. त्यावर मी पण हसूनच म्हणालो, केस वगैरे उपटण्याच्या किंवा तोडण्याच्या नादाला लागू नका रे बाबांनो. डायन दिसल्यास गुपचूप पटकन पाय पकडा आणि म्हणा, ताई एवढ्यांना माफ कर. पुन्हा नाद नाही करणार तुझा. खरे तर आम्ही लातूरला चाललेलो होतो, परंतु चुकून तुझ्या गावात शिरलो. आम्हाला हनुमान चालीसा येत नाही, त्यामुळे आम्ही तुला त्रास पण देणार नाही. इतके ऐकल्यानंतर आलीच बिचारीला दया, तर किमान वाचण्याचे चान्सेस आहेत. परंतु केस वगैरे तोडण्याच्या नादाला लागू नका. आपल्या अंगावर एकही केस ठेवायची नाही, ती मिशी सकट उपटून टाकेल. आम्ही तिघेही खूप खळखळून हसलो. थोड्या वेळाने केस विस्कटलेली, चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेली, डोळे खोपणेत जाऊन बसलेले, काळ्याभोर रंगाची आणि कडक आवाजाची एक महिला भज्यांची प्लेट घेऊन आमच्या टेबलच्या बाजूने उभी राहिली. आम्ही तिघांनीही थोडंसं गंभीरपणे तिच्याकडे बघितले. नंतर आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागलो. मी हसूनच त्यांना धीर देत म्हणालो, घाबरू नका रे भावांनो. डायन सुंदर स्त्रीचे रूप घेऊन येते. असे डायन खऱ्या रूपात डायन बनून नाही येत. ए कार्ट्यांनो, तुम्हाला मी काय चिटकीन दिसते वैर? असं बोलून भज्यांची प्लेट धाडकन टेबलवरती आपटून ती बाई निघून गेली. आम्ही तिघेही पोट दुखेपर्यंत हसलो. भावा, चिटकीन म्हणजे काय? संकेतने प्रश्न केला. मी उत्तर दिले, चिटकीन म्हणजे डायन. डाकिनी, चिटकीन, काली डायन ही सर्व नावे डायनची आहेत. हिंदू धर्मातील ब्रह्मपुराण, मार्कंडेय पुराण, भागवत पुराण ह्या संस्कृत ग्रंथांमध्ये डाकिनी ह्या नावाचा उल्लेख आहे. डाकिनी या संस्कृत शब्दापासूनच डायन या इंग्रजी शब्दाची निर्मिती झाली. नाश्ता झाल्यानंतर हॉटेलच्या मालकाला आम्ही हरंगुळला जाण्याचा मार्ग विचारला. त्याने थोडा वेळ आमच्याकडे गंभीरतेने बघून रस्त्याकडे हात करून हातानेच आम्हाला हरंगुळला जाणारा रस्ता दाखवला. बोरगावपासून हरंगुळ 25 किलोमीटर अंतरावरती होते. आम्ही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. इथून पुढील प्रत्येक किलोमीटर आमच्यामधील डायनबद्दल जाणून घेण्याची इच्छा, हुरहुर आणि भीती वाढवत होता. आम्ही
बार्शी लातूर हायवेवरून प्रवास करत होतो. रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे गाडीचा खडखड आवाज वाढला होता. परंतु तरीही गाडीच्या खडखड आवाजापेक्षा हृदयाचा धडधड आवाज स्पष्ट ऐकू येत होता. रस्त्यावरचा हरंगुळ 3 किलोमीटर नावाचा बोर्ड वाचून मी गाडी थांबवली. हायवेवरून डावीकडे वळण घेऊन एक सुनसान खडखडी रस्ता हरंगुळच्या दिशेने जात होता. हरंगुळला जाणाऱ्या त्या कच्च्या खडखडी रस्त्याने मी गाडी वळवली आणि आम्ही हरंगुळच्या दिशेने निघालो. का कोणास ठाऊक, परंतु आत्तापर्यंत मोठ्या उत्साहाने चालू असलेल्या गप्पांची जागा वातावरणातील भयानकतेने आणि गाडीच्या खडखडीने घेतली होती. जसजसे हरंगुळ जवळ येत होते तसतसा गाडीचा वेग कमी आणि विचारांचा आणि हृदयांच्या ठोक्यांचा वेग वाढला होता. ओसाड, सुनसान आणि खडखडी रस्त्याने काही काळ प्रवास केल्यानंतर आम्हाला थोडेसे दूर काही कौलारू घरे आणि झोपड्या दिसू लागल्या. इतक्या अंतरात आम्हाला रस्त्यावर आणि शेतात एकही माणूस किंवा कुठली जनावरे दिसली नाहीत. गावाच्या अगदी जवळ आल्यानंतर एक महिला डोक्यावर पाण्याचा भरलेला हंडा घेऊन गावाच्या दिशेने जाताना दिसली. गावाबद्दल थोडीफार माहिती विचारण्यासाठी आम्ही तिच्याजवळ जाऊन गाडी थांबवली. मावशी, समोर दिसते तेच हरंगुळ गाव आहे का, मी तिला विचारले. क्षणभर थांबून तिने मानेने होकार दिला आणि पुन्हा पुढे चालू लागली. ओ ताई, ह्या गावचा काही वेगळा इतिहास आहे का, अनिलने तिला थांबवत विचारले. म्हणजे, तिने थांबून विचारले. म्हणजे भूतांबद्दल ह्या गावचा काही इतिहास आहे का, संकेतने विचारले. असले काही ऐकलेले नाही मी, आणि असेल काही इतिहास तर तो मला माहीत नाही. इतके बोलून ती जोरात पावले टाकत जाऊ लागली. ह्या महिलेकडून आम्हाला काहीही माहिती मिळणार नाही याची मला पूर्ण खात्री झाली होती. अनिल पुन्हा तिला काही प्रश्न विचारणारच तितक्यात मी मुद्दाम चेहरा गंभीर करून त्याला गप्प बसण्याचा इशारा केला आणि तिथून एकदम जोराने गाडी पळवली. मागे बसलेल्या दोघांनाही समजेना की ह्याने इतक्या जोराने गाडी का पळवली असेल. न राहून त्यांनी सोबतच मला प्रश्न केला की तिथे तू नेमके काय बघून गाडी वळवली. मी मनातल्या मनात हसलो. त्यांना तसे कळू न देता म्हणालो, तिचे पाय बघून. आता मात्र दोघांचाही चेहरा बघण्यासारखा झाला होता. भीती चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होती. भावा, खरं सांग, खरोखर तिचे पाय उलटे होते का, मी त्यांना जास्त घाबरू न देता म्हणालो. रिलॅक्स भावानो, मजाक केला मी, तुम्ही समजता तसे काही नव्हते. हे ऐकून त्यांच्या भीतीदायक चेहऱ्यावरती पुन्हा स्मित येताना दूरवरून जे काही कौलारू घरे आणि झोपड्या दिसत होत्या अगदी त्याच ठिकाणी आम्ही येऊन पोहोचलो होतो. हरंगुळ 0 किलोमीटर हा बोर्ड वाचल्यानंतर हेच रहस्यमय हरंगुळ गाव आहे याची आम्हाला पूर्णपणे खात्री झाली. परंतु ह्या गावाबद्दलचे खरे रहस्य नेमके कुणाला विचारावे हा आमचा पुढील प्रश्न होता. कारण गावात एकही जण फिरताना दिसत नव्हता. सर्व दरवाजे बंद. कुणी तर आपल्याला माहिती देईल ह्या उद्देशाने गावात गाडीवरून आम्ही फिरू लागलो. थोडेसे पुढे गेल्यानंतर आम्हाला हरंगुळ ग्रामपंचायत दिसली. आतमध्ये तलाठी वगैरे अधिकारी खुर्चीत बसलेले होते. त्यांनाच काहीतरी विचारावे हा विचार आला. परंतु नवी नवरी आणि सरकारी माणूस यासोबत कितीही प्रेमाने बोलले तरी कुठलेच रहस्य सांगणार नाहीत हे मला माहिती होते. म्हणून मी गाडी न थांबवता तसेच पुढे निघून गेलो. एका घराजवळ रस्त्याच्या बाजूला एक आजोबा उभे दिसले. यांच्याकडून आपल्याला नक्कीच काही ना काही माहिती मिळेल या उद्देशाने मी आजोबांजवळ गाडी थांबवली. नमस्कार बाबा, तब्येत कशी आहे तुमची, मी विचारले. गुरुजीला मुलाची प्रगती, तरुणाला त्याच्या बायकोचा स्वभाव, नोकरी करणाऱ्याला त्याचा पगार आणि म्हाताऱ्याला तब्येतीबद्दल विचारले असता बरे आहे हेच उत्तर मिळणार हे मला माहिती होते. परंतु बोलायला सुरुवात तर तब्येतीबद्दल विचारूनच करण्यास हवी. या उद्देशाने मी आजोबांना प्रथम तब्येतीबद्दल विचारपूस केली. त्यावर आजोबा म्हणाले, बरी आहे भाऊ तब्येत, ह्या वयात अशीच असते तब्येत. त्यावर संकेतने दुसरा प्रश्न विचारला, पाऊस पाणी कसे आहे. आजोबा म्हणाले, बरेच दिवसांपासून पाऊस कमी झालाय, पिण्यापुरते पाणी आहे फक्त. जास्त वेळ न घालवता मी आजोबांना विचारले, बाबा, आम्ही ऐकून आहोत की या गावामध्ये पूर्वी भूत चेटकीण वगैरे होतं, खरं आहे का हे. आजोबांनी इकडे तिकडे बघून कोणी नाही याची खात्री करून घेतली आणि आधीच्यापेक्षा जरा खालच्या आवाजात सांगू लागली, हो खरे आहे. हे फार वर्षापूर्वी ह्या गावामध्ये जादूटोणा, तंत्रमंत्र आणि भुताटके चालायचे. परंतु मला आठवते तसे ह्या गावात मला तरी कधी भूत दिसले नाही. 15-20 वर्षापूर्वी इथे त्या कोपऱ्यावर एक घर दिसते ना, त्या घरामध्ये एक बाई मंत्र शिकायची आणि भुताटके करायची. एके दिवशी तिने गावातील एक मुलगा तिथे नेऊन मारला. त्याच्या अवतीभोवती लिंबू मिरच्या ठेवून मंत्र शिकत होती. ही गोष्ट काही गावकऱ्यांनी
बघितली आणि फोन करून पोलिसांना माहिती कळवली. पोलिसांनी त्या बाईला पकडून दिले आणि अजून पण ती तुरुंगात आहे असे मी ऐकून आहे, आजोबा सांगत होते आणि आम्ही एकदम लक्ष देऊन सर्व ऐकत होतो. तुम्हाला सांगतो मुलांनो, आजोबांचं बोलणं थांबवत मध्येच कुणाचा तरी ओरडण्याचा आवाज आला. कोण आहे तिकडे? कुणासोबत बोलताय तुम्ही आणि काय नको नको ती बडबड करताय? घरातून एक व्यक्ती रागारागात बाहेर आला आणि आजोबांना घरात घेऊन गेला. कदाचित तो आजोबांचा मुलगा असेल. आजोबा नेमके काय सांगणार होते याबद्दल आम्हाला खूप उत्सुकता होती, परंतु मध्येच उपस्थित झालेल्या त्या माणसाने आमची उत्सुकता नाराजीमध्ये परावर्तित केली होती. अर्धवट मिळालेल्या माहितीमुळे आम्ही नाराज होऊन पुढे निघालो, दुसऱ्या माहिती सांगणाऱ्या व्यक्तीच्या शोधात. अनेक व्यक्तींना आम्ही माहिती विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु आमचे सर्व प्रयत्न निष्फळ झाले. आम्ही पूर्ण गाव बघायचे ठरवले. तिथे कौलारू घरे आणि पाचटाच्या छत असलेल्या बऱ्याच झोपड्या होत्या. अर्धवट पडलेली बरीच बोचरी घरे होती. गावाच्या बाजूने काही ठिकाणी घनदाट, काही ठिकाणी विरळ झाडी होती. गावाच्या पश्चिमेला शिवशंकराचे पुरातन मंदिर होते. मंदिराच्या चोहोबाजूंनी मोठमोठी घनदाट वडाची झाडी होती. त्यांच्या लोंबकळलेल्या मोठमोठ्या पारंब्याकडे बघून डायांच्या वेण्या असल्याचा भास होत होता. गावाच्या पूर्वेला रेल्वेची पटरी होती आणि बराचसा भाग ओसाड. दक्षिणेकडून तर आम्ही आलेलोच होतो. पूर्व पश्चिम बाजू पण बघून झाली होती, त्यामुळे आम्ही उत्तरेला निघालो. गावामधून अशीच एक ओबडधोबड सुनसान वाट गावामधून निघून वेडीवाकडी वळणी घेत दूर कुठेतरी डोंगरामध्ये लुप्त झालेली दिसत होती. त्याच वाटेने आम्ही पुढे निघालेलो होतो. थोडेसे पुढे गेल्यानंतर आम्हाला दूरवर काही शेळ्या आणि मेंढ्या चरताना दिसल्या. निश्चितच तिकडे शेळ्या चारणारा कोणीतरी असेल आणि ह्या गावाबद्दल तो काहीतरी माहिती देईल या उद्देशाने शेळ्या चरत असलेल्या ठिकाणी येऊन आम्ही थांबलो. रस्त्याच्या कडेलाच उभा असलेला त्या व्यक्तीला आम्ही हातांचा इशारा करून आणि आवाज देऊन बोलवून घेतले. तो पण जरासे हसतच आमच्या दिशेने चालत येत होता. त्याच्या हास्यामध्ये आम्हाला आशेचे शेवटचे किरण दिसत होते. तो जवळ आल्यानंतर आम्ही नमस्कार करून त्याला त्याच्या आरोग्याबद्दल, शेळ्या मेंढ्याबद्दल आणि घरच्यांबद्दल थोडीफार चौकशी केली. त्याचा हसरा चेहरा आणि मनमिळावू स्वभाव बघून आम्ही त्याला प्रश्न विचारला. ह्या गावाचा डायन आणि भूताबद्दल काय रहस्य आणि इतिहास आहे? ह्या प्रश्नांनी त्याच्या चेहऱ्यावरील हसू काही क्षणात मावळून गेले होते आणि आता तो एकदम रागात येऊन आला होता. त्या वाटेने मागे चालला होता आणि चालता चालता आमच्याकडे बघून म्हणत होता, काही इतिहास बितिहास नाही, ते काहीही विचारू नका, पुन्हा आले तसे निघून जा माघारी. तो रागात जात होता हे बघून आम्हाला हसू पण आले होते आणि तो शेवटी जे बोलला त्याने आमचे हसू मावळले होते. एकंदरीत आजोबांकडून मिळालेली माहिती पुरेशी मानून आम्ही माघारी परतण्याचे ठरवले. आम्ही आता माघारी निघालो होतो. गाव पण संपत आले होते. तितक्यात कसला तरी मोठा बॅनर बघून अनिलने गाडी थांबवण्यास सांगितली. मी गाडी थांबवली आणि त्याच्याकडे बघू लागलो. तो शहाणा गाडी थांबवून रस्त्याच्या कडेला असलेल्या दशक्रिया विधीचा बोर्ड वाचू लागला. मी त्याच्याकडे बघून हसलो आणि म्हणालो, अनिल, उद्या आहे दशक्रिया विधी आणि जेवणासाठी आपल्याला इथे एक दिवस थांबून परवडणार नाही. त्यावर तो म्हणाला, तो दशक्रिया विधीचा बॅनर आहे इतकेच बघितले तुम्ही, परंतु दशक्रिया विधी कुणाचा आहे त्या व्यक्तीचा फोटो बघितला का? फोटोकडे बघून तर आमचे हातपाय पूर्ण गळाले, डोळे विस्पारले, भुवया उंचावल्या आणि अवाक होऊन आम्ही बराच वेळ त्या फोटोकडेच बघत राहिलो. कारण हरंगुळ गावाबद्दल ज्या आजोबांनी आम्हाला माहिती दिली होती हुबेहूब त्या आजोबांसारखाच फोटो त्या बॅनरवर होता. आम्ही जास्त त्या बॅनरबद्दल चर्चाही केली नाही आणि विषयाचे जाळे पण पसरवले नाही, कारण जे आजोबा आमच्यासोबत बोलले ते आजोबा जिवंत आहेत हे सत्यच होते. ह्या बॅनरवरील आजोबा एक तर त्या आजोबांचे जुळे भाऊ असतील किंवा त्यांच्यासारखाच दिसणारा दुसरा व्यक्ती. गावाच्या बाहेर आल्यानंतर गाडी थांबवून पुन्हा एकदा हरंगुळ गाव बघितले आणि परतीचा प्रवास सुरू केला. आता सूर्य मावळतीकडे झुकू लागला होता. सूर्याच्या उजळत्या किरणांसोबतच हरंगुळ गाव आमच्या नजरेतून ओझरू लागले होते. आलो त्याच मार्गाने परत जाण्यापेक्षा आम्ही मार्ग बदलून जाण्याचे ठरवले. लातूर इथून जवळ होते, त्यामुळे ते पण बघून जाण्याचे ठरवले. पारशी लातूर हायवेने आम्ही लातूरला जाण्यासाठी निघालो. रस्त्यावरील खड्डे बघून वाटले की लातूरचा विकास पण खड्ड्यांतच बुडालेला असेल, परंतु जसे आम्ही लातूरमध्ये पोहोचलो तेव्हा आम्हाला कळाले की लातूरचा विकास खड्ड्यात बुडालेला नसून खड्डे बुजवून बनलेला आहे. हे शहर स्वच्छ शहर होते. खड्ड्यांविरहित चांगले रस्ते होते. इथेही आम्ही पोलिसांच्या नजरात चुकून लातूर शहर सोडले. सूर्य आता मावळतीकडे झुकला होता आणि प्रवास अजून खूप दूरचा होता, त्यामुळे मी गाडीचा वेग जरा वाढवला. शिवछत्रपतीचे कुळदैवत असलेल्या भवानी मातेचे देवस्थान तुळजापूर इथून 80 किलोमीटर अंतरावरती होते. जवळ आलेलोच आहोत तर भवानी मातेचे दर्शन घेऊन जाऊ ह्या उद्देशाने आम्ही तुळजापूरला जाण्याचे ठरवले. सायंकाळच्या वातावरणात मित्रांच्या गप्पागोष्टींमध्ये सूर्याची सोनेरी किरणे अंगावरती घेऊन अधूनमधून येणाऱ्या हवेच्या थंडगार झुळकेचा आनंद घेत तुळजापूरच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. मजल दर मजल करत सायंकाळच्या थंडीत गरमागरम चहा पीत
आणि हास्यविनोद करत आम्ही सूर्यमावळण्याच्या काही मिनिटे आधीच तुळजापूर गाठले होते. गाडी पार्किंगला लावून आम्ही भवानी मातेच्या मंदिर परिसरात प्रवेश केला. मंदिराच्या दारापासून भाविकांच्या दर्शनासाठी बरीच मोठी रांग लागलेली होती. मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या नळाच्या पाण्याखाली हातपाय आणि तोंड धुवून आम्ही फ्रेश झालो आणि दर्शनासाठी रांगेत जाऊन उभे राहिलो. प्रवास करून पाय पण बरेच दुखायला लागले होते. भाविकांच्या रांगेत नुसते उभे जर राहिलो ना की देवापर्यंत पोहोचवण्याचे काम आपोआप तेच करतात. पोहोचवण्याची पद्धत मात्र थोडी वेगळी आहे. बिचारे प्रेमाने धक्काबुक्की करत लोटत बरोबर मंदिरांच्या गाभाऱ्यापर्यंत घेऊन जातात. गाभाऱ्यात थोडीशी मोकळी जागा असल्याकारणाने आणि भाविकांची गर्दी थोडीफार कमी असल्याकारणाने गाभाऱ्यात थोडा वेळ उभे राहून दर्शन घेता आले. जर केव्हा गर्दी जास्त असली तर हे भाविक आपापल्या प्रेमाने ढकलत ढकलत सरळ मंदिराच्या बाहेर घेऊन येतात. ते काहीही असो, परंतु आम्ही शांतपणे दर्शन घेऊन बाहेर आलो होतो. मंदिराच्या बाहेरील परिसरात आम्ही काही फोटो काढले. सायंकाळचे 7 वाजले होते. भूक पण लागली होती. परंतु आमच्या तिघांच्याही पॉकेटमधील पैसे संपले होते. पैसे तिघांच्याही ATM कार्डमध्ये होते. परंतु मोदी साहेबांच्या नोटाबंदीमुळे प्रकरणामुळे आमच्या नोटा पण बँकेच्या ATM मशीनमध्ये बंदी झालेल्या होत्या. पैसे काढण्यासाठी एका ATM मशीनजवळ गेलो. मंदिराच्या बाहेर जेवढी मोठी रांग होती त्याच्या दुप्पट मोठी रांग इथे लागलेली होती. त्यामुळे आम्ही दुसऱ्या ATMच्या शोधात निघालो. सर्व ATM समोर एवढी मोठी रांग बघून वाटायचे की ते ATM मशीन नसून मंदिरच आहे. रस्त्यात लागणाऱ्या पुढील गावामध्ये असलेल्या ATM मधून पैसे काढता येतील हा विचार करून आम्ही तुळजापूर सोडले. सैराट हा मराठी चित्रपट नुकताच रिलीज होऊन लोकप्रिय झाला होता. या चित्रपटाचे चित्रीकरण करमाळा ह्या गावी झाले होते. आम्ही जाताना करमाळ्याला पण जाण्याचे ठरवले. तुळजापूरपासून थोडे अंतर पुढे गेल्यानंतर आम्ही रस्त्याने चाललेल्या एका व्यक्तीला करमाळ्याला जाण्याचा मार्ग विचारला. त्याने आम्हाला सांगितले की आता बराच उशीर झालेला आहे. ह्या रस्त्याने 7च्या नंतर कुणीही दुचाकीवर प्रवास करत नाही. इथून पुढे बार्शीपर्यंत जवळपास 50 ते 60 किलोमीटर अंतरामध्ये एकही गाव नाही. बराच रस्ता जंगलातून गेलेला आहे. काही रस्ता ओसाड आहे आणि ह्या रस्त्याने रात्रीच्या वेळेस बरेचसे खून आणि लुटमारीच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे सकाळपर्यंत तुळजापूरमध्ये मुक्काम करा आणि सकाळी जा करमाळ्याला. आम्हाला तर करमाळ्याला जायचेच होते. त्या व्यक्तीने माहिती दिल्यामुळे त्याचे आभार व्यक्त करून आम्ही पुन्हा बार्शीच्या दिशेने प्रवास सुरू केला. आता ह्या व्यक्तीने दिलेली माहिती खरी आहे की खोटे बघण्यासाठी आम्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या एका चहाच्या टपरीवाल्याला बार्शीला जाण्याचा मार्ग विचारला. आधीच्या व्यक्तीने सांगितलेले होते तीच माहिती आणि तुळजापूरमध्ये मुक्कामाचा सल्ला ह्या व्यक्तीने दिला. त्याचेही आभार व्यक्त करून आम्ही पुढे आगेकूच केली. त्या दोघांनी सांगितलेल्या भयानक रस्त्याने आम्ही प्रवास चालू केला होता. भावा, जर समजा आपल्याला कुणी अडवलेच तर काय करायचे? संकेतने प्रश्न विचारला. मी म्हणालो, भावांनो, कसलीही काळजी करू नका. असे काहीही होणार नाही. रस्त्याला खड्डे खूप मोठे असल्याकारणाने गाडी 30-35च्या वेगापेक्षा जास्त वेगाने पळवू शकत नाही. कदाचित चुकून तसे काही घडण्याचा अंदाज आलाच तर आपण गाडी रस्त्यातच सोडून आडमार्गाने जंगलात घुसू. इतक्या अंधारात आपण कोणाला सापडणे शक्यच नाही. राहिला विषय गाडीचा तर ती दुसरी घेता येईल. सर सलामत तो पगडी 50. मी सांगितलेल्या प्लॅनला दोघांनीही समर्थन दर्शविले. त्या रस्त्याने गाडी चालवणे म्हणजे जरा कठीणच काम होते. गुडघ्यापर्यंत पायी जातील इतके मोठमोठे खड्डे होते रस्त्यात. 15-20 मिनिटांनंतर एखादे 4चाकी वाहन त्या रस्त्याने जाताना दिसायचे. दुचाकी तर विषयच नव्हता. दुतर्फा वाढलेली झाडे त्या अंधारात अजूनच काळोख पसरवण्याचे काम करत होते. आमच्या गाडीच्या लाईटचा प्रकाश पण कमी होता. मध्येच काही माकडे रस्त्यातून पळायची. दूर कुठेतरी कोल्ह्यांचा विव्हळणारा आवाज वातावरणातील शांततेचा भंग करून मनावर भीतीचे शहारे उठवत होता. आम्हाला हेच खरेखुरे हरंगुळ असल्याचा भास होत होता. अशा परिस्थितीमध्ये 50-60 किलोमीटर अंतर पार करून आम्ही बार्शीमध्ये पोहोचलो होतो. बार्शी हा सोलापूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. रात्रीच्या 10 वाजता आम्ही बार्शीत पोहोचलो होतो. ह्या ठिकाणी आम्हाला ATM मधून पैसे मिळतील याची थोडीफार खात्री होती. पण इथेही सर्व ATM मशीन हे मंदिरच वाटत होते आणि एवढी मोठी रांग लावूनसुद्धा ह्या मंदिरातील देव पावेल की नाही याची खात्री नव्हती. म्हणून एका मंदिराच्या रांगेत संकेतला उभे करून आम्ही दोघे छोटी रांग असलेले मंदिर शोधू लागलो. ह्या तालुक्यामध्ये ॲक्सिस, SBI, BOI, सेंट्रल, MOI इत्यादी सर्व देवतांची मंदिरे होती. परंतु काही मंदिरे बंद होती, काही चालू होती तर तिथली देवता पैसेच देत नव्हती. काही मंदिरातील देवता तर खूप वेळ वाट बघायला लावायची.
आणि नंबर आला की मंदिरच बंद व्हायचे. शेवटी SBIच्या ATMमध्ये बराच वेळ नीट वाट बघितल्यानंतर आम्हाला तिथून पैसे मिळाले. रात्रीचे जवळपास 10:30 वाजले होते आणि हॉटेल पण बंद झालेले होते. भूक तर खूप लागलेली होती. पूर्ण बार्शी फिरून पण आम्हाला चालू असलेले हॉटेल दिसले नाही. शेवटी आम्ही तसेच निघणार तेवढ्यात रस्त्यात एक स्वीटचे दुकान उघडे दिसले. जिलेबी, पाववडा, वडापाव, बर्फी इत्यादी नाश्त्याचे पदार्थ पोट भरेपर्यंत खाल्ले. तेथील मालकाला आम्ही करमाळ्याला जाणारा रस्ता विचारला आणि पुन्हा बार्शी ते करमाळा रस्त्याने आमचा प्रवास सुरू झाला. रात्रीचे 11 वाजले होते. आमचा प्रवास चालू झालेला होता. तसे बार्शी आता हळूहळू मागे पडत चालली होती. बार्शी ते करमाळा हे किमान 70 किलोमीटरचे अंतर होते. पुन्हा मोठमोठे खड्डे आणि वेड्यावाकड्या वळणांनी मी गाडी पळवत होतो. परांडा, सालसे ही गावे ओलांडून 1 वाजेच्या दरम्यान आम्ही करमाळामध्ये पोहोचलो. गावामध्ये संपूर्ण शांतता होती. अधूनमधून कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज रात्रीची शांतता भंग करत होता. आम्ही ते मंदिर शोधत होतो जिथे सैराट झालं जी ह्या गाण्याची रेकॉर्डिंग झालेली होती. रात्री आम्हाला तिथे काही 2-3 माणसे फिरताना दिसली. त्यांना आम्ही मंदिराचा पत्ता विचारला. आम्ही जिथे उभे होतो तिथून अगदी थोड्या अंतरावरतीच ते सुप्रसिद्ध कमलादेवीचे पुरातन मंदिर होते. मंदिराच्या बाहेरील परिसरात आम्ही गाडी पार्क केली. मंदिराचे अवलोकन करू लागलो. खरोखरच भव्य आणि उत्कृष्ट असे हे कमलादेवीचे मंदिर होते. उत्तरेकडील बाजूने मोठे प्रवेशद्वार होते. रात्री बराच उशीर झालेला होता त्यामुळे ते प्रवेशद्वार बंद होते. मंदिराचा पुजारी बाहेरच झोपलेला होता. आमचा आवाज ऐकून तो उठला. त्याचा स्वभाव चांगला होता. त्याने आमच्यासाठी मंदिराचे ते भले मोठे लाकडाचे दार उघडले. आतमध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतले आणि त्या पुरातन मंदिराचे निरीक्षण करू लागलो. पुजाऱ्याला त्या मंदिराबद्दलची माहिती विचारल्यावर आम्हाला माहिती झाले की हे प्राचीन मंदिर तुळजापूरच्या देवीचे दुसरे निवासस्थान मानले जाते. ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिराला 96 पायऱ्या, 96 खांब आणि 96 चित्रे आहेत. नवरात्रीत इथे खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. मंदिर बघून झाल्यानंतर करमाळा ST स्टँडवर गेलो. तिथून परश्या आणि आरची पळून गेले होते. ते ST स्टँड आम्ही पळतच बघितले आणि आता अहमदनगरच्या दिशेने निघालो होतो. आरची आणि परश्याने ज्या बस स्टँडवरून करमाळा सोडला ते स्टँड बघून झाल्यावर आम्ही पण करमाळा सोडला आणि जळगाव मार्गे अहमदनगरला निघालो. रस्त्यांची तर पुरेपूर वाट लागलेली होती. हा रस्ता डांबराने कमी आणि खड्ड्यांनी जास्त बनलेला होता. एकेरी रस्ता, मोठमोठे खड्डे, गाड्यांनी उडालेली धूळ आणि ट्रकांच्या डोळ्यासमोर पडणारा हॅलोजनसारखा लख्ख प्रकाश यामुळे गाडी चालवण्यास खूप व्यत्यय येत होता. थंडीसुद्धा एवढी वाढली होती की त्यामुळे हळूहळू शरीराच्या संवेदना कमी होऊ लागल्या होत्या. कधीकधी ब्रेक दाबण्यासाठी सुद्धा पायांची हालचाल करणे अवघड झाले होते. एकेरी रस्ता असल्याकारणाने समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या मोठमोठ्या वाहनांना जाऊ देण्यासाठी आम्ही कितीतरी वेळेस गाडी रस्त्याच्या खाली उतरवली. वाढलेल्या या थंडीने आम्हाला धगधगत्या शेकोटीची आणि गरमागरम चहाची जाणीव करून दिली. तशी ती आता शेकोटीची नितांत गरज भासू लागली होती. जळगावच्या पुढे निघाल्यानंतर रस्त्यालगत असलेल्या एका छोट्याशा हॉटेलसमोर आम्हाला एक शेकोटी पेटलेली दिसली. शेकोटी बघून खूपच बरे वाटले. आम्ही शेकण्यासाठी बराच वेळ तिथे थांबलो. हॉटेलचा मालक हॉटेलच्या समोर असलेल्या खाटावरती आम्हाला झोपलेला दिसला. बराच वेळ उठवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आमच्या प्रयत्नांना यश मिळाले. काकांनी आमच्यासाठी मस्त गरम 3 चहा बनवले. चहा पीत काकांसोबत गप्पा मारत आम्ही थोडा वेळ तिथे शेकत बसलो. काकांना विचारल्यानंतर आम्हाला समजले की नगर इथून अजून 50 किलोमीटर दूर आहे. त्यांनी आम्हाला 3-4 वाजण्याच्या दरम्यान झोपेतून उठून गरमागरम चहा बनवून दिला. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त केले आणि पुन्हा नगरच्या दिशेने निघालो. पहाटे 5:30 वाजता आम्ही नगरमध्ये पोहोचलो. रात्रभर त्या काळोखी अंधारात आम्हाला रस्त्याने आमची गाडी सोडली तर एकही गाडी दिसली नव्हती. आता थोडेफार उजडायला लागले होते त्यामुळे हळूहळू गाड्यांची वर्दळ वाढायला लागली होती. आता आम्ही नगर ओलांडून संगमनेरकडे निघालो होतो. पहाटेच्या जोरदार थंडीमुळे आमचे गप्प झालेले तोंड उगवत्या सूर्याच्या सोनेरी किरणांसोबत उघडले होते. पुन्हा आमच्या गप्पा गोष्टी चालू झाल्या. आमची गाडी आता पूर्ण थकली होती. कितीही रेस गेली तरी तिला वाटेल तेवढीच ती पळायला लागली होती. गिअर कुठलाही असो, गती मात्र एकच होती. गाडी पळेल त्या गतीने पळवत आम्ही सकाळी 8 वाजता लोणीमध्ये पोहोचलो. निमगाव जाळीमध्ये पाटलांच्या घराण्यात जन्माला आलेला आणि डिंगळ्यांच्या परिवारात वाढलेला आमचा मित्र गणेश पाटील राहत होता. रस्त्यालगतच त्याचे घर आहे. जाताना त्याला भेटून जावे म्हणजे आपल्या चहा नाश्त्याचे पण काम होईल. ह्या विचारांनी आम्ही त्याच्या घरी गेलो.
तिथे आम्ही नाश्ता केला, चहासोबत गणेशचा निरोप पण घेतला आणि प्रवासातील आमच्या अंतिम ठिकाणी संगमनेरला जाण्यास वाटचाल केली. अखेर मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान आम्ही संगमनेरला पोहोचलो. रविवारी दुपारी 2 वाजता चालू असलेला आमचा प्रवास मंगळवारी सकाळी 11 वाजता संपला होता. या 2 दिवसांमध्ये आम्ही जवळपास 900 किलोमीटर प्रवास केला होता. संगमनेरमध्ये रूमवर पोहोचल्यानंतर मस्त गरम पाण्याने आंघोळ करून फ्रेश झालो. एवढ्या दूरच्या प्रवासामुळे शरीराचा एक ना एक अवयव दुखू लागला होता. रात्री झोप न झाल्यामुळे आता डोळ्यांवर झोपेची तंद्री येत होती. त्यामुळे आता मी निवांत बिछाणावर पडलो होतो. शरीराने मी बिछाण्यावरती होतो. आता शरीराचा जरी प्रवास थांबला होता तरी मनाचा प्रवास मात्र चालूच होता. आम्ही डायनच्या संदर्भातील माहिती मिळवण्यासाठी आणि हरंगुळ गाव बघण्यासाठी गेलेलो होतो. डायन आणि भूत तिथे असल्याचा कुठलाही ठोस पुरावा आम्हाला मिळाला नाही. आम्ही जिथे गेलो ते ठिकाण जरी रहस्यमय नसेल तरी आमचा प्रवास मात्र